आज मी घेऊन आलेली आहे परत एक नवीन पद्धत, आपली रेडी रांगोळी बनवण्याची. हॅलो, कशा आहात सगळे? ए डॉट जवळ या आपल्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच दिवसाच्या गॅप्सनंतर आपण आज पुन्हा भेटतो आहे. तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी मी काहीतरी नवीन करायचं म्हणून या वेळेला कमळाची ही छोटे छोटे पॅचेस आपण आज तयार केलेले आहेत. तर या इथे तुम्ही बघू शकता की आपण या छोट्या छोट्या अशा कॉर्नरच्या कमळांमुळे किती सुंदर आपण पूर्ण एक रांगोळी तयार करू शकतो आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी असे हे सगळे 12 कमळ तयार केलेले आहेत. आणि आपले ते जे मी बॅकग्राऊंड्स मागे केलेले होते त्यावरती ठेवूनसुद्धा आपण एक रांगोळी तयार करू शकतो याने. आणि या पद्धतीने आपण बॉर्डर रांगोळीसुद्धा तयार करू शकतो. आणि याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने यांना ठेवून आपण कॉर्नरसुद्धा छान तयार करू शकतो आणि सजवू शकतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण हे छोटे छोटे असे कमळ कसे तयार केलेले आहेत हे मी तुम्हाला या इथे दाखवते आहे. तर आपण घेतलेली आहे एक 175 मायक्रॉन्सची OHP शीट आणि ही शीट आपली A4 साईजची आहे. तर आपण ह्याला काय करतो आहे ना, त्याचे काठ एकमेकांना पकडून आपल्याला तिला हाफ कट करायची आहे. त्यामुळे मी तिला छान मोळून मधनं कट करून घेतलेली आहे. आणि मी हा जो कमळ आहे हा मी हाताने बनवलेला आहे A4 साईजवरती. आणि या इथे मी ज्याही वस्तू वापरलेल्या आहे त्या सगळ्या वस्तूंच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर तुम्ही तिथनं या सगळ्या गोष्टी परचेस करू शकता. जसं OHP शीट, पेंट मार्कर आणि साधा मार्कर, ब्रश तुम्हाला लागणार असतील तर, आणि ॲक्रेलिक कलर्स आणि ग्लूसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. त्या लिंकवरनं तुम्ही परचेस करू शकता. A3 साईजची OHP शीट आणि A4 साईजची OHP शीट आणि 175 मायक्रॉन्सची OHP शीट आणि 100 मायक्रॉन्सची OHP शीट या तिन्ही वेगवेगळ्या OHP शीट्सची सुद्धा लिंक असणार आहे. तर तुम्ही तिथनं परचेस करू शकता. तर आज या इथे मी ही कॅमलिन मार्कर म्हणजे पेंट मार्करचा वापर करते आहे. मी तुम्हाला मागल्या माझ्या हळदी कुंकवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ज्यामध्ये मी हळद आणि कुंकू असं या पेंट मार्करच्या सहाय्याने लिहून घेतलेलं होतं. म्हणजे अक्षरलेखन मी त्याने केले होते आणि ते खूप छान वाटलं होतं मला. तर त्यामुळे या वेळेला मी हा फुल करायचा ठरवला. नाहीतर मी बरेचदा काय करते ना, आतापर्यंत मी हेच करायची, रांगोळी घालायची आणि मग वरनं पांढऱ्या कलरचे आपल्या ॲक्रेलिक कलरच्या पांढऱ्या रंगाने त्याला बॉर्डर करून द्यायची. तर ती पांढरी बॉर्डर जी असते ती आपली रांगोळीवरच येत असते किंवा मग काठानी, तर ती वेगळी दिसून येते. आणि आज आपण ह्या पेंट मार्करच्या सहाय्याने ज्या लाईन्स केलेल्या आहेत तर ह्या आपल्याला आधीच करून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर आपल्याला रांगोळीचा वापर करायचा आहे. तर तुम्ही या इथे बघू शकता की आपण कशा पद्धतीने पेंट मार्करच्या सहाय्याने आपण हे कमळ बनवून घेतलेले आहेत. तर मी याचसाठी, कारण आपलं कॉर्नरचं कमळ आहे तर त्याला आपल्याला कॉर्नर्सच लागणार आहेत आपल्या OHP शीटचं. तर म्हणून मी त्याला मधनं OHP शीटला आपल्या कट करून घेतलेलं आहे. तर आता या पद्धतीने आपल्याला कॉर्नर्सवरती, अपोजिट कॉर्नरवरती 2 कमळ ड्रॉ करून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपल्या एका A4 साईज आपल्या एका A4 शीटवरती जर तिला आपण असं फोल्ड करून मधनं कट केले तर आपल्याला एका A4 शीटवरती 4 कमळ मिळून जातील. म्हणजे हाफ याच्यावर 2 आणि हाफ याच्यावरती 2. तर या पद्धतीने आपले 4 कमळ एका वेळेला तयार होऊन जातील. तर आता या इथे मी फॅब्रिक ग्लू वापरते आहे.
तर फॅब्रिक ग्लू मी इथे 60% घेतलेला आहे आणि 40% पाणी घेतलेलं आहे. हे तर मी तुम्हाला नेहमीच सांगत असते, पण ज्या कोणी माझ्या मैत्रिणी नवीन असतील आणि ज्यांना माहिती नसेल तर इथे आपल्याला 60-40चा रेशो ठेवायचा आहे. म्हणजे 60% ग्लू आणि 40% पाणी. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये घट्ट गुठळ्या राहायला नको, त्यासाठी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अलगद हाताने आपल्याला हे ग्लू लावायचं आहे. कारण आज आपण बॉर्डर्स आधीच करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे आणि त्या पांढऱ्या असल्यामुळे आणि आपला ग्लूसुद्धा पांढराच आहे, तर आपल्याला बाउंड्रीज कळणार नाही. त्यासाठी आपल्याला जरा हलक्या हाताने आणि सांभाळून ग्लू लावायचा आहे. कारण आपल्याला आपली जी रेष आहे पेंट मार्करची, त्याचा थिकनेस कमी जास्ती व्हायला नको. जर तसं झालं तर आपली डिझाईन पूर्ण बिघडून जाईल आणि त्यासाठी आपल्याला अगदी सांभाळून बरोबर आपल्याला ग्लू भरायचा आहे. कारण एकदा ग्लू लागला त्यावरती आणि आपली रांगोळी जर त्यावरती चिपकून गेली तर तो पेंट त्या बाजूने खराब होतो आणि नंतर आपल्याला पेंट मार्करचा वापर करता येत नाही. कारण तिथे रांगोळी लागलेली असते आणि आपल्या पेंट मार्कर जर आपण त्यावरती फिरवायला गेलो तर आपला पेंट मार्कर म्हणजे त्याच्यातला जो रंग आहे तो आपल्या रांगोळीला लागतो आणि आपली रांगोळी पांढरी पडते. तर त्यासाठी आपल्याला जेही आपण लाईन्स केलेल्या आहेत त्यांना सांभाळून ग्लू लावायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला फर्स्ट कोट पूर्ण झालेला आहे आणि आपण या पद्धतीने झटकून छान आपली रांगोळी काढून घेणार आहे आणि नंतर याला आपल्याला अर्धा तास छान वाळू द्यायचं आहे. आणि हो, पेंट मार्करसुद्धा यूज केल्यानंतर आपल्याला अर्धा तास किंवा 15 मिनटं त्याला छान वाळू द्यायचं आहे. कारण पेंट मार्करने जेव्हा आपण लाईन्स करतो त्यासुद्धा ओल्या असतात आणि त्यांना नीट वाळू द्यावं लागतं आपल्याला. तर त्यालासुद्धा 15 मिनटं तुम्ही छान वाळू द्या आणि त्यानंतरच ग्लूचं काम करायला घ्या. आणि आता आपण यावरती सेकंड कोट करतो आहे. तर सेकंड कोट करतानासुद्धा तुम्ही लक्ष द्या आणि ग्लू लावताना जरा काळजीने ग्लू लावा. तर या पद्धतीने आपण सेकंड कोटसुद्धा कंप्लीट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला आपली OHP शीट एक्स्ट्रा असलेली नीट कट करून घ्यायची आहे. आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी मला कमेंट्स करत असतात की तुम्ही जे आम्हाला थर्ड लेअरचं सांगितलं आहे की थर्ड लेअर ग्लूची लावायची, त्याने आपली रांगोळी एकदम छान असते. पण आम्ही थर्ड लेअर केल्यानंतर आमच्या रांगोळीचा रंगच चेंज झालेला आहे. तर त्यासाठी मी आज तुम्हाला या इथे एका कमळाला तुम्हाला थर्ड लेअर करून दाखवते आहे. तर तुम्ही बघा की तुम्हाला किती फरक जाणवतो तो रंगांमध्ये. तर या पद्धतीने मी आपलं कमळ छान कट करून घेतलेलं आहे आणि यालासुद्धा आपल्याला छान अर्धा तास वाळू द्यायचा आहे सेकंड कोटला. आणि सेकंड कोट नंतर आता या इथे मी ग्लूचं थर्ड कोट करते आहे. तर मी या एकाच कमळाला तुम्हाला थर्ड कोट करून दाखवलेलं आहे. तर माझ्या बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की थर्ड कोट केल्यानंतर आमचा रांगोळीचा रंगच चेंज झाला. तर असं खूप फरक असा येत नाही. मी आता तुम्हाला पुढे दाखवतेच आणि तुम्ही इथे बघू शकताय की असा फार वेगळा असा रंग दिसत नाही. तो थोडा लाईट झालेला असतो आणि हा जो रांगोळीचा रंग आहे तो अगदी जसाच्या तसा दिसतो. पण आपण थर्ड कोट केल्यानंतर या पद्धतीने तो थोडा लाईट होतो. पण मग तुमची रांगोळीसुद्धा ती स्ट्रॉंग बनते. जर तुम्हाला ती नको असेल तर तुम्ही ही सेकंड लेअरसुद्धा करून तुमची थर्ड लेअर नाही केली तरी चालेल. तुम्ही इथे बघू शकताय मी एकच म्हणजे सेकंड लेअर रांगोळीचा करून सुद्धा माझी रांगोळी किती छान आणि स्ट्रॉंग बनलेली आहे. म्हणजे ती कुठेही झळत नाही आहे किंवा ती निघत नाही आहे. आणि बऱ्याच मैत्रिणी कमेंट्स करत असतात की आमची रांगोळी काही दिवसांनी अशी लेयर्समध्ये निघून जाते आहे किंवा OHP शीटवरनं पूर्ण वर येऊन वेगळे असे तिचे पार्ट्स पडत आहेत. तर माहिती नाही तुमच्या ग्लूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे की
कारण माझ्याही 1-2 रांगोळ्या अशा झाल्या. प्रत्येक रांगोळी माझी पण अशी होत नाही. एखाद्या वेळेला कधी ग्लू थोडा पातळ झाला तर तेव्हा होतं. पण जरी तुम्हाला तसं काही जाणवलं आणि आपली रांगोळी निघत आहे असं लक्षात आलं तर त्याला वरनं तुम्ही या पद्धतीने थर्ड कोट जो ग्लूचा आपण करतो तो तुम्ही जिथनं निघत आहे त्यावरती तुम्ही करू शकता आणि त्याने तुमची रांगोळी परत चांगली होऊन जाईल. तर तुम्ही इथे बघू शकताय मी किती सुंदर पद्धतीने हे कमळ सजवलेले आहेत. तुम्ही एक हा कमळ कॉर्नरला सुद्धा सजवू शकता. म्हणजे तुमच्या घरी पूर्ण घरांमध्ये जिथे जिथे कॉर्नर्स आहेत तिथे तुम्ही हा एक कमळ कॉर्नरमध्ये ठेवला म्हणजे कुठल्याही सणांना किंवा दिवाळीला सुद्धा तर पूर्ण घरभर आणि छोटे छोटे असे रांगोळीचे पॅच दिसले तर किती सुंदर आपलं घर दिसेल तुम्ही इमॅजिन करू शकताय. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही डिझाईन ट्राय करा आणि जमली असेल तुम्हालाही जर ही रांगोळी जमली तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा अशा नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.